बघा हा प्रेम आहे आणि खरोखरच तुमचा आभार मी मानतोय. चला मॅच आपण सुरू करूया. दोन्ही आमचे सन्माननीय सर आणि जगे सर. टाकीगाव उरण संघाने अर्थात नाणेफेकीचा गोल जिंकला होता. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. अमेय पाटील गोलंदाजीसाठी आले. आपण पाहिलं मैदानामध्ये या समयने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला येता त्यावेळेला तुमच्यावरती दबावही असतो. पण मी जसं मगाशी म्हणालो होतो की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, या उक्तीप्रमाणे तुमच्याकडे 6 संधी सुद्धा असतात. त्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजी करणं फार आवश्यक आहे. अमेयकडे भन्नाट स्पीड आहे, पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर लाईनवरती गोलंदाजी करणं अधिक पसंत करतो, ज्याला हिंदीमध्ये एक फार सुंदर मुहावरा आहे की चवन्नी के ऊपर गेंदबाजी करणं. आणि तो एक क्रिकेटमधला ऑर्थोडॉक्स स्टाईलने पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने ते शिकवलं सुद्धा जायचं. कोचिंग मॅन्युअलमध्ये त्याच्यावरती अर्थातच त्याप्रमाणे गोलंदाजाला धडे सुद्धा दिले जायचे. आणि आज मैदानामध्ये आपण हेच तर पाहिलं सुद्धा की जेव्हा पहिल्या षटकामध्ये अमेय गोलंदाजीला आलाय तो तीच गोलंदाजी मैदानात करतोय सुद्धा. याही वेळेला आपण पाहतोय खोलात टाकलेला चेंडू पण जितक्या व्यवस्थितपणे तो खेळला गेलाय ना त्याचं कौतुक होईल. कारण तुम्हाला ना इथे आपण पाहिलं दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्यामध्ये सुद्धा होते. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आज कौतुक होईल ना की ज्या वेळेला आदर्श पाडलेगाव संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेले आहेत, ज्या प्रकारे हा फटका खेळला होता स्वप्नीलने, विशेषतः स्वप्नीलसाठी आलेला आपण ज्याला म्हणतो की खणून काढला, अशा प्रकारचा एक शब्दप्रयोग पूर्वीच्या काळी नेहमी केला जायचा. अशाच पद्धतीने तो खणून काढला जातो, पण तो खणून क्षेत्ररक्षकाच्या द्वारे नाही काढला जात. तर फलंदाजाने तो बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच केला आणि त्याच वेळेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून 3 धावा पूर्ण केल्या. तुमची धावांची भूक मोठी असणं फार आवश्यक असते. इथेही आपण पाहतोय चोरट्या धावेसाठी प्रयत्न केला गेला, तिसऱ्या पंचांकडे अपील केलं जाईल, त्याचा निर्णय प्रतीक्षेत असेल. पण 10 धावा ज्या धावफलकावरती आल्या त्याच्यानंतर या शेवटच्या चेंडूवरती जर धाव आली तर 11 होतील, नाही आली तर 10 वरती एक लॉस ऑफ 1 विकेट सुद्धा असेल. पण आपण पाहतोय प्रत्येक धावेसाठी दोन्ही फलंदाज मयूर स्वप्नील ही जोडगोळी मैदानामध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळाली. स्वप्नीलचाच कॉल होता विशेषतः की आपण धाव पूर्ण करूया आणि त्या प्रयत्नामध्ये धाव पूर्ण सुद्धा होते. त्याच्यामुळे स्वप्नील बचावतोय, एका धावेची नोंद सुद्धा करतोय. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनं. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण मित्रांनो पाहतोय युवक काँग्रेस चषक 2025. गेल्या 2 रात्री ज्यांना आपण ऐकलं आणि किंबहुना ज्यांना गेले 4 दशकांपेक्षा अधिक काळ ऐकत असताना सुद्धा अनेक गोष्टी आपण शिकलो, असे अर्थातच बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज गेल्या 2 रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. आणि किंबहुना टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जेव्हा ही क्षणचित्रे आपण घर बसल्या पाहताय तेव्हा एक दर्जेदार समालोचन स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा होत असेल त्यावेळेला त्या समालोचनाच्या माध्यमातून ती स्पर्धा सुद्धा अधिक उंचीवरती गेलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणूनच
या संपूर्ण युवक काँग्रेस चषक 2025च्या निमित्तानं स्पर्धेचे आयोजक प्रशांतजी पारवे आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हा समालोचकांना या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वळतोय दुसऱ्या षटकाकडे, जिथे प्रभंजन परदेशी गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. प्रभंजनला मैदानामध्ये आपला अर्थातच दबदबा निर्माण करावा लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. याही वेळेला आपण पाहतोय ना, ज्या पद्धतीचे स्वीपचे फटके मयूर खेळतोय ना, ते कौतुकास्पद आहेत. पण प्रत्येक धावेसाठी तो ज्या पद्धतीने व्याकुळ मैदानामध्ये आहे ना, याही वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी मयूर पूर्णपणे स्वप्नीलच्या कॉलचं काही त्यांनी वाट पाहिली नाही, पण ज्या पद्धतीने तो धावत सुटला होता. पहिली धाव पूर्ण झाली बघा. दुसऱ्या धावेसाठी मयूर स्वतः आलाय. अंतर जरी बरंच असलं तरी ते मयूरने ज्या पद्धतीने कापलंय ना, ते कौतुकास्पद आहे. कारण हे फार महत्वाचं असतं बघा. तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर उसेन बोल्टला धावताना पाहिला असेल, तर तो काही सेकंदामध्ये 100 मीटरची रेस पूर्ण करतो. तुम्ही 200 मीटरच्या रेसमध्ये आणखीन काही गोष्टी बघू शकता. तुम्ही 4x400 4x100 रिलेमध्ये तुम्ही वेगळे स्प्रिंटर्स वेगवेगळे बघू शकता. पण 100 मीटर्सला आपण मोस्ट ऑफ द टाइम स्प्रिंटर्स म्हणतो. तर त्या पद्धतीचे स्प्रिंटर्स तुमच्या संघामध्ये असतील ना, आणि विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचं वर्णन आपण पहिल्या षटकामध्ये केलं होतं, की धावांची भूक तुमच्यामध्ये किती आहे. नॉट आउट आहे सर. 13 for loss of 13 for no loss after 1.1 over. दुसऱ्या षटकासाठी अर्थातच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रभंजन कडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत, पण मयूरची जी काही फलंदाजी आहे ना मैदानामध्ये, कधी रिव्हर्स खेळतोय, कधी स्वीप करतोय किंवा कधी स्कूप करण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडच्या काळामध्ये जे बॅटिंग इम्प्रुव्हायझेशन झालं, म्हणजे तुम्ही हे बॅटिंग इम्प्रुव्हायझेशनच्या बाबत प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे रोल मॉडेल असू शकतात. बघा, ज्यांनी 90s मधले क्रिकेट पाहिलं ते कृष्णमचारी श्रीकांतला धन्यवाद म्हणतील. ज्यांनी सनत जयसूर्याला पाहिला ते म्हणतील जयसूर्यासारखा बेस्ट क्रिकेटपटू नव्हता. ज्यांनी थोड्या अंशी पुढे आले ते म्हणतील ॲडम गिलक्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन जबरदस्त होते. त्याच्या अजून पुढे आलो की मग आपण AB डिव्हिलियर्स बद्दल कौतुकास्पद म्हणतो, कोणी ख्रिस गेलच्या बाबत म्हणतो, कोणी महेंद्रसिंग धोनीच्या बाबत इम्प्रुव्हायझेशन म्हणतो. पण हे ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहतोय ना. यावेळेला जोरदार अपील आणि प्रभंजनला मिळालेली पहिली विकेट. फलंदाज बाद. अनोखे फटके शोधण्याच्या नादामध्ये या वेळेला मात्र आता स्वप्नीलला बाद होऊन परतावं लागेल पॅव्हलियन मध्ये. 4 चेंडूंचा त्याने सामना केला, 8 धावांवरती तो बाद होऊन परततोय पॅव्हलियन मध्ये. युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये अर्थातच जेव्हा हा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना सुरू आहे, अशा वेळेला स्वप्नीलला बाद होऊन परतावं लागेल पॅव्हलियन मध्ये. पहिला फलंदाज बाद होतोय. पडलेगावचा हा पहिला फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. थोड्या अंशी का होईना चेंडू बिहाइंड द विकेट खेळण्यासाठी खेळाडू अलीकडे अधिक पसंती देतात, कारण जेव्हा तुम्हाला मैदान अशा प्रकारचं मैदान अनुकूल करून दिलं जातं, आयोजकांना यासाठी धन्यवाद द्यावे लागतील ना. बघा, 360 डिग्रीज मध्ये मैदान तुम्हाला वेगवेगळ्या विभागांमध्ये पाहायला मिळतात, परंतु त्याच वेळेला तशा प्रकारचं आयोजन सुद्धा असणं आवश्यक असतं. काही वेळेला तुमची ती लाईट जी काही असते ती पूर्णपणे विकेटवर येत नाही किंवा तो बॉल साईड होत नाही असं आपण म्हणतो. काही वेळेला तुम्हाला मैदानाच्या काही गोष्टी अशा असतात की जेव्हा वाऱ्याचा प्रभाव एकाच बाजूने असतो, मग एकाच टोकाकडून तुम्ही जर बॅटिंग करत असाल, एका एंडकडून तुम्ही बॅटिंग करत असाल, तर ते तुमच्यासाठी कठीण राहतं. याही वेळेला आपण पाहतो ना, मयूरला रोखणं कठीण आहे. म्हणजे बघा, तो पुष्पा चित्रपटातला डायलॉग आहे की रोकना है तो रोक के दिखाव शेखावत. सो इट्स लाईक दॅट. मयूरसाठी म्हणावं लागेल की मयूर इतरांना म्हणतोय की रोकना है तो रोक के दिखाव, बाकी ते पुढचं तुम्ही जोडून घ्या कोणासाठी. पण मयूर या पद्धतीने ज्या प्रकारे मैदानामध्ये धावतोय ना, की सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये, डबलचं कन्व्हर्जन ट्रिपलमध्ये, जिथे धाव नाही तिथे धावांसाठी प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांवर इतका दबाव आणतो. बघा, मयूर पोहोचला आणि स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला जवळजवळ अर्ध अंतर सुद्धा पार नव्हतं झालं, पण याच नादामध्ये त्याला आता बाद होऊन परतावं लागेल. पण बाद सागर झालाय, ज्याने मागच्या मॅचमध्ये मात्र चांगली बॅटिंग केली होती.
थोडंसं याचाही विचार मला वाटतं करावा लागेल आता फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण पाडलेगाव संघाच्या या फलंदाजाने लास्ट मॅचला अतिशय चांगली बॅटिंग केली होती. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सागर अशा प्रकारे धावचीत स्वरूपात बाद होणं मयूरला सुद्धा माहिती आहे की ही चूक थोडी अंशी आपल्या संघाला मागात सुद्धा ठरू शकते. कारण क्रिकेटमध्ये काही वेळेला तुम्हाला चांगल्या फलंदाजांसाठी सॅक्रिफाईस करावा लागतो. असे अनेक सामने असतील ना, तुम्ही पाहिलं असेल म्हणजे ओपनच्या क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये. पण मी ही रेषा फार पुसट ठेवत, मी या डिफरन्सिएशनमध्ये फार वेळा जात नाही. म्हणजे की ओपनचा संघ, ग्रामीणचा संघ माझ्यासाठी ईच अँड एव्हरी टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या पद्धतीने आपण ज्या वेळेला एक गाव एक संघ म्हणून मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा प्रत्येक गावाची एक वेगवेगळी लिगसी राहिलेली आहे. आणि ती लिगसी ऑफ एक्सलन्स आहे ना, त्याच्याबाबत मी सदैव स्वतःला सुद्धा या ठिकाणी भाग्यवान समजतो की अशा खेळाडूंचा खेळ मला पाहता आला. जेव्हा आज पनवेलमध्ये आपण खेळतोय, उरणचा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, आदर्श पडलेगाव हा संघ मैदानामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून टाकीगावच्या अगेन्स्टमध्ये जो कल्याणचा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय, तर या संपूर्ण पट्ट्यातून एक गाव एक संघाची जी भूमिका पाहायला मिळते ना, ती कौतुकास्पद आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्रभंजन आला होता. प्रभंजनने या षटकामध्ये तिखट मारा केला म्हटलं तर त्याला ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती लागल्या. प्रभंजनने या षटकामध्ये 6 धावा देऊन आपल्या नावावरती एक विकेट नोंदवली. सो प्रभंजनचं हे षटक जे आहे ना, ते बुद्धिबळातल्या त्या उक्तीप्रमाणे होतं की कधी वजीर किंवा कधी उंट किंवा त्याच वेळेला कधी घोडा याचा बरोबर उपयोग करावा, हे कर्णधाराचं कौतुक मी यावेळेला करेन. आणि ते विशेषतः टाकीगाव उरण संघाच्या खेळाडूंचं करेन मैदानामध्ये. टाकीगाव उरण संघाची एक देहबोली तुम्हाला बघा क्रिकेटमध्ये आज तुमच्या घड्याळामध्ये रात्रीचा जरी 1 वाजला असला तरी जो प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये असेल नसेल त्याही पेक्षा जो लाईव्ह सामने पाहतो tenniscricket.in वरती, त्यांना माहिती आहे की अशा प्रकारच्या सामन्यांमधून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट ऑब्झर्वेशन म्हणून तुमच्या समोर असते, तर ती ऑब्झर्वेशन तुमचं एकच असतं, ते म्हणजे बॉडी लँग्वेज. आज तुम्ही टाकीगाव उरण संघाची जर बॉडी लँग्वेज पाहिलीत ना, की समोर कोणता प्रतिस्पर्धी आहे, कोणत्या नावाने तो मैदानामध्ये आलाय, डझंट मॅटर अबाउट दॅट. आणि का विचार करावा ना या गोष्टीचा. खेळ महत्त्वाचा आहे. आपल्याला 5 ओव्हरचा सामना मिळाला तर आपण चांगली गोलंदाजी करूया. बॅटिंग जेव्हा आपल्या बाजूला येईल, नाईकने मग अशी अप्रतिम बॅटिंग दाखवली होती. 33 धावा त्याच्या त्या 49 मध्ये रन्स तेवढ्यात स्वतःच्या होत्या. सो मोर दॅन 75% रन्स त्याने स्वतः बनवल्या होत्या. सो या सगळ्या फॅक्टरवरती काम करणं फार आवश्यक असतं आणि जे मैदानामध्ये टाकीगाव उरण संघाने केलंय. पण आदर्श पडलेगाव संघाची मागच्या सामन्यातली 12 चेंडूंची इनिंग आठवा आणि त्याच्यानंतरची पुढची इनिंग आठवा. यावेळेला मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद होऊन जाणार. पावलांमध्ये मयूर बाद होतोय आणि पहिल्या चेंडूवरती चैतन्य संघाचा कर्णधार आपल्या संघामध्ये चैतन्य फुलवतोय. बघा, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं आपण नेहमी म्हणतो. म्हणजे हे वाक्य तुम्ही अनेकांना लावू शकता. मला आजही आठवते विशाल जितेकर ज्या वेळेला रायगड संघाचा कर्णधार असेल, पनवेलमधल्या अनेक पनवेल तालुक्याचा कर्णधार असेल किंवा ओपनच्या विरुद्ध खेळत असताना वेगवेगळ्या संघांमध्ये तो कर्णधार म्हणून जेव्हा असायचा तेव्हा त्याची देहबोली बरंच काही सांगून जायची. आणि विशेषतः चॅलेंज घेणारा कर्णधार जर असेल ना, तर तो खऱ्या अर्थानं कर्णधार म्हणून आजवर त्याच्याबद्दल आपण त्याचं कौतुक सुद्धा केलंय आणि त्याच वेळेला त्याच्याबद्दल आपण उदो सुद्धा केलंय. आज मैदानामध्ये चैतन्याच्या बाबतीत हे होईल. 12 चेंडूंमध्ये 17 धावा आल्यानंतर चैतन्य गोलंदाजीला आला. त्याला माहिती होतं की मयूर हा एक थोडा डोकेदुखी ठरू शकतो आणि त्या डोकेदुखीला जर दूर करायची असेल ना, तर तशा प्रकारची गोळी देणं फार आवश्यक असतं. मग ती गोळी विकेटच्या रूपाने येणं गरजेचं होतं. ती चैतन्याने दिली आणि त्याच्यासाठी त्याचं कौतुक होईल. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 4 षटकांचा सामना आहे. अशा वेळेला आदर्श पडलेगाव संघ विचार करेल की सागर लवकर बाद होऊन परतलाय पावलांमध्ये. अशा वेळेला कोणाला तरी त्या धावा आता अधिक बनवाव्या लागतील. पण चैतन्याची जी गोलंदाजी आहे ना मैदानामध्ये, की लाईन और लेन से निर्भर, ज्याला गोलंदाजी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं गेलं. बघा, याच्या अगोदरचा चेंडू त्याने लेग स्टंपवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मयूर जो फलंदाजी करत होता, शफल होऊन खेळत होता, मग त्याला चेंडू खाली राहणारे चेंडू टाकणं गरजेचं होतं. चैतन्याने पहिल्या षटकात सुद्धा तीच कामगिरी मागच्या सामन्यात केली होती. पण या वेळेला मात्र आपण पाहतोय जेव्हा नवीन फलंदाज वैभव म्हात्रे समोर आलाय, वैभवला अवे फ्रॉम द बॉडी अशी गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय. क्रिकेटमध्ये तुमचे बेसिक स्ट्रॉंग असणं फार आवश्यक आहे. बघा, आपण नेहमी म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट मी या वाक्याला आता नवीन व्हॅल्यू ॲडिशन करतो. इट्स नॉट ऑल अबाउट द प्रॅक्टिस, इट्स ऑल अबाउट टू बी द परफेक्ट प्रॅक्टिस.
मेक्स यू अ बेटर परफेक्ट, आणि त्या पद्धतीने मैदानात खेळायचं असतं. दिस इज ऑल अबाउट द क्लास. या वेळेला फलंदाज वैभव बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये. चैतन्याची विकेट आज मैदानामध्ये जशी रसिक प्रेक्षकांना गारठवणारी थंडी जाणवते ना, तशा पद्धतीने फलंदाजांना सुद्धा ही गारठवणारी थंडी जाणवत असेल अशी गोलंदाजी मैदानात सुरू आहे. कारण 4 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवल्यात, एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी आज मैदानात पाहायला मिळाले. बघा, याही वेळेला चैतन्य अक्रॉस आले होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचाच हा चेंडू होता. फलंदाजाला वाटलं की आपल्याकडे टायमिंग होईल, पण तसं झालं नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता, आणि जसा जसा रात्रीचा प्रहर पुढे जातो ना, तुम्हाला ते टायमिंग साधणं आणि त्याच वेळेला ताकद आणि टायमिंग हे दोन्ही गोष्टींमधला समन्वय साधणं ही महत्वाची गोष्ट राहतं. पण तसं होत नाहीये, बॅलन्स होत नाहीये. एव्हरी क्रेडिट इज इक्वल टू डेबिट हे होण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये ती तुमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग आणण्यासाठी बरेच एफर्ट्स घ्यावे लागतील. आता 17 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. चैतन्याचं कौतुक होत होतं, परंतु या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडच्या स्वरूपात एक धाव देऊन बसलाय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना असल्याने आदर्श पडलेगाव संघ मैदानामध्ये सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्की करणार, आणि दोन्ही संघांना माहिती आहे फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग हे मैदानामध्ये आता सुरू आहे बॅटल अशा प्रकारे. पण त्याच वेळेला जेव्हा आपण एक सामना जिंकतो त्यावेळेला थोडा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असतो, पण हा कॉन्फिडन्स आपल्या 11ही खेळाडूंमध्ये असणं, याच्यासाठी कर्णधाराने ती प्रभावी कामगिरी करणं आणि विशेषतः अलर्टनेस आपल्या खेळाडूंमध्ये आणणं अधिक गरजेचं असतो. विद्युत प्रकाश ज्योतामध्ये क्रिकेट खेळत असताना तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. पडलेगाव संघाने आतापर्यंत ज्या धावा धावून पूर्ण केल्यात ना, त्याचंच कौतुक होते. तिसरं षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपतोय. 20 धावा धावफलकावरती लागतात. 4 गडी बाद 20. सामना जिंकण्यासाठी आपण वेगळं काय करतोय हे फार मॅटर करतं. म्हणजे बघा, ऑर्डिनरी कामं तर बरेच जण करत असतात. सकाळी उठलो, अंघोळ केली, नाश्ता केला तर केला, कामावर गेलो, त्याच्यानंतर त्या कामावर जाताना 1-1.5 तासाचा प्रवास केला, पुन्हा काम करून घरी आलो, येताना पुन्हा 1-1.5 तासाचा प्रवास केला, घरी आलो, जेवलो, झोपलो. दिस इज ऑल अबाउट द ऑर्डिनरी रुटीन. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करतोय ते जाता जाता जर समजा 1-1.5 तासांचा वेळ मिळतोय, त्या 1.5 तासांमध्ये काही प्रोडक्टिव्ह करतोय का? काही वेळेला काही माणसांसोबत बोलतोय का? काही वेळेला बाहेरच्या जगाकडे आपण उघड्या डोळ्याने पाहतोय का? की आपल्या हातामध्ये असणाऱ्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून आपण तो 1.5 तास वाया घालवतोय? येणाऱ्या 1.5 तासामध्ये सुद्धा असंच करतोय का? तर हे थोडं पाहणं गरजेचं असतं ना मित्रांनो. आणि मग आपण म्हणतो वेळ नाही. या वेळेला हा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला मात्र नक्की म्हणतोय की माझ्याकडे थांबण्याचा वेळ नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला जातोय आणि दक्षच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. 26 धावा धावफलकावरती. वेस्ट हाईटचा अर्थात रिव्ह्यू घेतला गेलाय. 26 धावा तर धावफलकावरती नक्की आल्यात. आणि अशा वेळेला चौथ्या षटकामध्ये जेव्हा इट्स अ फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल, आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय एक डाव तुझा आणि दुसरा डाव माझा, अशा पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली की अशा प्रकारे असायचं की कधी कधी 2 मित्रांचे 2 गट असायचे आणि त्या गटामध्ये आपण अशा पद्धतीचं भांडणं चालू करायचो की एक दिवस तुझा तर दुसरा दिवस माझा. असंच ते वर्ष निघून जायचं आणि मग कळायचं अरे बाबा याच वर्षाच्या गडबडीमध्ये कॉलेज 3 वर्षाचं होतं ते 5 वर्ष झाली तरी काही कॉलेज पूर्ण झालं नाही किंवा डिग्री पूर्ण झाली नाही. त्या नादामध्ये क्रिकेट थोडंसं जोडण्याचा प्रयत्न करूया. क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा मात्र आपण एकत्र आलो तेव्हा काय पाहतोय की इथे पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज स्वप्नील मात्र विकेट मिळवतोय. आणि ती विकेट मिळवणं महत्त्वाचं असतं, कारण किंबहुना तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह वातावरणामध्ये येता, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये स्पर्धात्मक युग प्रचंड वाढलंय आणि अशा वेळेला तुमच्या समोर वेगवेगळा
कॉम्पिटिटर येणार आहे, मग तो स्पर्धक चांगल्या तयारीचा असणार आहे, उत्तम प्रतिभेचा असणार आहे, मग त्याच्या टॅलेंटच्या अगेन्स्ट तुम्हाला सुद्धा तेवढेच ताकद दाखवावी लागणार आहे, तेवढीच विजिगुषी वृत्ती दाखवावी लागणार आहे, आणि जी मैदानामध्ये असणं फार आवश्यक आहे. पहिल्या 2 चेंडूंच्या खेळामध्ये हेच तर पाहायला मिळालं, कधी फलंदाजांचा वेळ आली तर कधी गोलंदाजाची वेळ आली. त्यामुळे बॅलन्स झालेलं आहे. मगाशी जे म्हणालो ते कदाचित सत्य असावं, एव्हरी क्रेडिट इक्वल टू बी द डेबिट, सो एव्हरी क्रेडिट हॅज टू बी इक्वल डेबिट, अशा पद्धतीने मैदानामध्ये पाहायला मिळाले. पण ती बॅलन्स शीट मैदानामध्ये क्रिकेटची थोडी वेगळी सुद्धा असेल, कारण जेव्हा धावफलकावरती 26 फॉल ऑफ 5 विकेट्स आहेत, अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे, आणि अनिश्चिततेच्या खेळामध्ये तुम्हाला फार बॅलन्स शीटची स्वप्न रंगवता येतात, पण तो तुमचा प्रॉफिट मेकॅनिझम कधी घसरेल हे सांगता येत नाही. या वेळेला आता डाव फलंदाजांचा असणार, हे फलंदाजी करणारा संघ म्हणतोय, कारण पडलेगाव संघासाठी राकेश बॅटिंगला आलाय आणि त्या पद्धतीचा हा राकट फटका पाहायला मिळालाय. व्हॉट अ शॉट. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर असे फटके आले असते तर मला वाटतं या फटक्याला नक्कीच काही पारितोषिक सुद्धा आलं असतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि जेव्हा तुम्ही 5 डाऊन्स मैदानामध्ये येता ना, 7व्या क्रमांकावर फलंदाजीला येता, त्यावेळेला तुमच्याकडे एकच उत्तर असतं, आणि ते म्हणजे की चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवणं. पण ते पोहोचवण्यासाठी जिगरबाज वृत्ती लागतं ना, तो आत्मविश्वास असणं महत्त्वाचं असतो. पण मला वाटतं तो राकेशने जो आत्मविश्वास मैदानामध्ये दाखवलाय ना, हा अनुभवाचा आत्मविश्वास आहे. हा काही एका रात्रीत तयार होत नाही की बाबा चल मी जातो बॅटिंगला आणि 4 छक्के मारून येतो, असतलं नसतं ते भाग. कारण तुम्हाला तो अनुभव असावा लागतो. गोलंदाजाने सुद्धा विकेट गिळे बघा पुन्हा एकदा आपल्याला काय, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, हेच पाहायला मिळते ना चित्र अद्यापर्यंत. एक षटकार खाल्ल्यानंतर स्वप्नील पुन्हा एकदा जागा होतोय. हे कधी कधी असं म्हणतात जागते रहो, तशा पद्धतीचं स्वप्नीलसाठी कदाचित हा अलाराम आहे की काय षटकार, असं मला वाटायला लागलंय. पण सिच्युएशन तरी सेम आहे. 32 फॉल ऑफ 5 विकेट्स. या वेळेला पुन्हा एकदा पाहतोय बॅक टू द बॉलर खेळून काढला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फेक करतील एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात राकेश बाद होऊन परतणार पावलांमध्ये. 33 ऑन बोर्ड. 6वा फलंदाज गमावला जातोय, आणि राकेशने या वेळेला मगाशी जे वाक्य आपण म्हणालो होतो बाळसर की इन क्रिकेट इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू रन, बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू टर्न. आणि या वेळेला तो टर्न चुकलेला पाहायला मिळाला. तोच मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना राकेशला स्ट्राईक पासून वंचित ठेवणार आहे. कारण शेवटच्या चेंडूवरती राकेश असावा ही अपेक्षा पडलेगाव संघाची होती, पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही. अशा अनेक अपेक्षा असतात ना. माझी सुद्धा अपेक्षा होती 10वीला मी मेरिटमध्ये यावं, 12वीला मी आणखीन चांगले पर्सेंटेज मिळवावे, ग्रॅज्युएशन मी या स्ट्रीममधून करावं. पण या अपेक्षा अर्थातच प्रत्येक वेळी पूर्ण होतात असं नाही. त्याच्यासाठी अभ्यास, प्रयत्न हे सगळं काही करावं लागतं. अर्थात 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 35. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती अर्थातच टाकीगाव उरण संघाला 36 धावांची. 24 चेंडूत 36 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने या बनवल्या जातील आणि कशा पद्धतीने त्या रोखल्या जातील या अनिश्चिततेच्या खेळामध्ये ते एक थोडं गूढ आहे. पण तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती.
ओवे आणि मोहाची वाडी. तिसरा सामना कॅम्प ड्रीम्सकेप रोहनजन सिंह आणि धाकटा कांदा असा तिसरा सामना. चौथा सामना तलोज मजकूर आणि कृष्णाई 11 वाघाची वाडी. अशा 8 संघ उद्या खेळतील. तर या 8ही संघांना सूचना आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहा. पहिला सामना जो खेळणार आहे इनानपुरी आणि किया नील वावंजे या दोन्ही संघांनी मात्र नेट 6:15 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. 6:30 आपल्याला सामना सुरू करायचा आहे. थँक्यू. धन्यवाद संदीप पाटील. धन्यवाद संदीप जगे. 36 टू विन 36 धावा पडले गावाने या ठिकाणी दिलेले आहे उरण संघाला. आज संध्याकाळी 7:08 चेंडू पडला आणि मधला जो वेळ आपला एक 38 मिनिटाचा वेळ तो जर वाचला असता तर आपण 1:45 मोकळं झालो असतो. तो प्रयत्न होता. मात्र काय हरकत नाही आहे. उद्या जसं आता संदीप पाटीलने उल्लेख केला 6:30 चेंडू पडेल. ऑफिशियल सगळे येतील या ठिकाणी. अतिशय चांगलं काम सगळ्यांमार्फत. मात्र प्रशांत बालकृष्ण पारवे आमचे सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस चषक 2025 अतिशय देखणं आयोजन. आज आमच्या डायरीमध्ये सुवर्ण अक्षरात ते 2 दिवस लिहिले जातील. थँक्स टू संदीप पाटील ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि थँक्स टू प्रशांतची इच्छा होती मी इथे यायला पाहिजे. आणि तसंच आमचे चंद्रकांत चौधरी, सुरेंद्र पारवे, गुरुनाथजी आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुनाथ चौधरी आत्ताच ते मला माहिती देत होते गुरुनाथजी की त्या काळामध्ये जेव्हा शांतीलाल मेमोरियल टुर्नामेंट व्हायची आणि संदीपने उल्लेख केला ती जी बक्षीस जिंकलं गरुडावरची ट्रॉफी ती अजूनही त्यांच्या घरी आहे. त्या अशा असंख्य आठवणी आणि खूप सुंदर आयोजन. कारण जेव्हा ज्ञानी असणारे माणसं या क्षेत्रातले जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच अशी स्पर्धा पार पाडली जाते. आणि संदीप जेव्हा आम्हाला बोलवतील, कारण संदीप अत्यंत जिवलग मित्र मी, त्याला नाही म्हणत नाही मी कधी. आणि मागच्या वर्षी त्यांची इच्छा होती तेव्हा मला काही कारणामुळे येता नाही आलं. काय हरकत नाही, यावर्षी 2 दिवस चांगल्या पद्धतीने आपण पार पाडलं. 36 टू विन आघाडीची जोडी मैदानावर. दोन्ही संघांना शुभेच्छा. निहाल नाईक आणि चैतन्य पाटील. पहिला चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग आणि फलंदाज काही निर्णय घ्यायच्या अगोदर चेंडूने बाहेरचा कडा घेतला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात त्या ठिकाणी जातोय आणि पडले गाव. अनुभव चांगला आहे. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी उरण समोर करत असताना. प्रथम पारितोषिक 2 लाख, 1 लाख, तृतीय 50,000, चतुर्थ 50,000. आणि जे अशक्यपणे गोष्ट वाटत होती एवढ्या वर्षामध्ये 6 वर्षामध्ये ते संदीपने आज पूर्ण केलं. ते माझ्यासाठी फार मोठं गिफ्ट आहे. मला आणि जगेला एकत्र आणण्याचं काम केलं. मला मच्छिंद्र आणि काल मी आणि संदीप आम्ही एकत्र होतो ही आनंदाची बाब आहे. मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून सगळ्यात मोठं यश मला काय कुठलं मिळालं असेल तर मला युवक काँग्रेसचे आमचे सचिव प्रशांत बालकृष्ण पारवे ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने एक चांगला मित्र मला या ठिकाणी भेटला आहे. आणि जयेश तर आहेतच मित्र, या बाबतीत शंका नाही. मात्र त्याच्यासारखा मित्र सापडणं, एवढी सुंदर स्पर्धा आयोजित करणं. आज मी जेव्हा 5:55 पोचलो त्याच्या अगोदरच प्रशांत या ठिकाणी पोचला होता पारवे. जवळजवळ अर्ध्या तासा अगोदरच त्यांची तयारी सुरू झाली होती. बघा, ऑर्गनायझर रेडी असतात, सगळेजण रेडी असतात ऑफिशियल्स, मात्र संघ वेळेवर येत नाही. चेंडू खाली बसून संदीप पाटील स्टाईल पावा प्लेचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करत असताना चेंडूला भिरकावून दिलं स्वप्नील याच्या बॅटमधून येत असताना. इज अ फॅन्टॅस्टिक फिल्डर ऑल्सो. अतिशय सुंदर फटका येतोय आणि या रिप्ले तुम्ही बघू शकता. आमचे आज गौरव सावंत खूप चांगलं काम करत असताना त्यांचे तमाम कॅमेरामॅन. चेंडू ऑन साईडला पुल केलं, चेंडू ट्रॅव्हल होतं डीपमध्ये 6 धावांसाठी. गौरवची तब्येत बरी नाही, मात्र कमिटमेंट जी म्हणतात ना ती कमिटमेंट खूप इम्पॉर्टंट असते. थँक्यू गौरव, ती कमिटमेंट ठेवतायत अशा अवस्थेत सुद्धा. गेट वेल सून. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबून येतोय, बाहेर निघतोय. धावसंख्या झाली 6. धन्यवाद शांताराम जाधव, खूप सुंदर काम त्यांच्या माध्यमातून. tenniscricket.inचे गौरव सावंत आणि तमाम कॅमेरामॅनचे धन्यवाद. स्कोरर आमचे शांताराम जाधवचे धन्यवाद. आमचे अंपायर जावेद फरीद आणि तसंच काल रवी पाटील, आज इरामान भोसले आणि सुनील पाटील तर जुने मित्र आहेत माझे मोरबीचे, त्यांचे धन्यवाद. खूप सुंदर काम तुम्ही सगळ्या ऑफिशियल्सनी या ठिकाणी काम पार पाडलं आहे, या बाबतीत कुठेही शंका नाही. फुल टॉस करून घेतला आहे. लेग स्टंपवरचा चेंडू ऑन साईडला 4 धावा.
अजून एक फटका येतोय चौकार. या ठिकाणी सुंदर बॅटिंग आपल्याला स्वप्नील याच्या माध्यमातून बघायला मिळते आणि धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्या 26 धावांची गरज आहे. आणि आमचे DJ आमचे अविनाश साऊंड सर्व्हिस, अविनाश पवार आणि त्यांचे तमाम सहकारी, खूप चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आमचे स्पॉन्सरर्स खास करून सत्यम डेव्हलपर्सचे आज या ठिकाणी उपस्थित होते. आमचे या ठिकाणी करण गुलाटी आणि आज राजेश गुलाटी सरांचा तिथे तुम्ही कटआउट बघू शकता. त्यांच्या नावाने भावपूर्ण श्रद्धांजली संदीप पाटील आपण सगळेजण उभं राहिलो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण ती भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा उचललाय स्वप्नील आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वप्नील ऑन फायर. अजून एक फटका येतोय. एक षटकार आणि 2 चौकार लवकर संपवायचे मॅच अशा पद्धतीने. तर सत्यम ज्वेलर्सचे आमचे करण गुलाटी यांनी या ठिकाणी प्रत्येक विकेटला 5,000, प्रत्येक षटकाराला 5,000 ठेवले. अत्यंत आनंद वाटला अशी बक्षिसं बघून. त्याच्यानंतर आमचे पॅराडाईज ग्रुप यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्पॉन्सर केली. आमचे GC यांचंही या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे. आणि माझे मित्र या ठिकाणी कॅम्प ड्रीमस्केपचे या ठिकाणी अत्यंत सुंदर त्यांनी सुद्धा पारितोषिक या ठिकाणी दिले. अक्षय धन्यवाद. आणि त्यांनी आमंत्रित केलं मला. मी संदीप मी जाऊ या ठिकाणी, त्या ठिकाणी रिसोर्ट जवळून बघायला जास्त आवडेल मला. ब्रेकची गरज असते, सातत्याने काम हे बरोबर नाही, कधी कधी ब्रेकसुद्धा पाहिजे. ऑफ साईडला कट केलं आहे. अजून एक चौकार नाही. क्षेत्ररक्षक नाही ना, फिल्डर नाही ना, तो 4 धावा. फिल्डर नाही येतो, ड्रेसिंग रूममधला का प्लेयर आहे तो. कव्हर करेपर्यंत ऑन फायर या ठिकाणी बॅट्समॅन मैदानावर स्वप्नील दिसत आहेत. एकंदरीत स्वप्नील कारपडे एकंदरीत षटकार आणि 3 चौकार 18 धावा कुठून काढलेत, म्हणजे 50% धावा पहिल्याच षटकात आणलेत. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 18 आणि धावा हवेत 18. आता तुम्ही बघताय अतिशय चांगली 35 हवे जिंक, बरोबर आहे. 18ला 18 36 धावा जिंकायला आहेत. 18 चेंडू 18 धावा. तर अतिशय सुंदर आयोजन आणि नक्कीच युवक काँग्रेस चषक 2025 आज डायरीमध्ये नोंद केली जाईल. प्रशांतला काल मी नंबर मागून घेतला जयेशकडून आणि प्रशांतला व्हॉट्सअपला आहे केलं, संपर्कात राहावं या दृष्टीने. कारण बघा, तो देवादिदेव महादेव मित्रांना जोडतो. संदीपसारखा एवढा चांगला मित्र मागच्या काही वर्षांमधून मला मिळाला आहे. आणि काम जे असतं ना त्याच्याने आपण ओळखलं जातो. आणि जसं संदीप बरोबर म्हणाला, कारण प्रचंड पॅक शेड्यूल असल्यामुळे भरपूर वेळा T20 आणि सगळे लेदरचे MCAचे मॅचेस असल्यामुळे प्रेशर असतं. आम्हाला सगळ्या ठिकाणी जायचं असतं. मात्र टेनिस विश्वाला मी नेहमी महत्त्व देतो. संदीपने फोन केला तेव्हा म्हटलं मी येईन, तू निर्णय घे, मी येईन म्हटलं. आणि खरं त्याला 25 तारीख म्हटलं, 25 तारीख जमत नव्हतं, पण त्यांनी मला 23 दिलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे 22-23 मला 2 दिवस या ठिकाणी काम करता आलं. समाधान महत्त्वाचं आहे. आज म्हणजे इथून निघताना मला जो सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. चैतन्य पाटील स्ट्राईकवर आफाम पुल केलंय आणि हा चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी. अत्यंत वेगाने धावसंख्या उभारतायत या ठिकाणी. आणि आता 17 चेंडूमध्ये मैदानावर फक्त 17 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. धन्यवाद संदीप जगे. आणि काल मच्छिंद्र पाटील आम्हाला साथ दिली. संदीप नेहमीच साथ देतो, या बाबतीत शंका नाही. संदीप आम्ही एकत्र असतो. आमच्या सगळ्यांचं एकच स्वप्न आहे, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये क्रिकेटचे सामने व्हावे, स्पर्धा व्हावी, डिसिप्लिनमध्ये व्हावं, सगळ्यांना एकत्र पुढे जावं, सगळ्यांनी एकत्रित प्रगती करावं, मीपणा नसावा, आम्हीपणा असावा, सगळ्यांनी एकत्र मिळून पुढे जावं. कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही, सगळे आपण समान आहोत. आणि समान पद्धतीने या क्रिकेटची, या कलाकडा दैवताची, नटराजाची सेवा, महादेवाची कसं करता येईल. आम्ही अय्यर आहोत, यांच्याच कुळातले आहोत. आम्हाला 3 पट्टे त्रिपुंड लावतो. शंकराचार्य आमचे गुरु आहेत आणि त्यामुळे त्यांनी जे काही संस्कार केलेत त्याच्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही बघताय त्या ठिकाणी गुरुनाथजी बघा, सगळे आमचे आयोजक पूर्ण मैदानाला एक चक्कर मारतायत. मैदानाला चक्कर मारत असताना बघतायत कसं आयोजन झालं. चांगली पब्लिक होती. थोड्या वेळापूर्वी तलोजाच्या माध्यमातून उस्मानला बघायला फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. खूप चांगला परफॉर्मन्स कालच्या दिवसात सुद्धा आपण कारगर असेल, डायगर असेल, घेसर असेल, गोट, रोहिंजन, त्याच्यानंतर घरकुल, किरवली, कानपे चांगला परफॉर्मन्स दाखवला. आजसुद्धा मोरबी असेल, कोपरकेरणे, निळजे, नंतर जय हनुमान पोगाव आणि त्याच्यानंतर पडले आणि त्याच्यानंतर मुलेखंड, MH प्रणय 11, टाकी 11 बुरण आणि बाग 11 तलोजा. चांगलं काम सगळ्यांनी केलं. उद्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारीने ही स्पर्धा पार पाडा
आणि जसं मी उल्लेख केला की काँग्रेस पक्षाचं नाव आहेच, स्वातंत्र्य चळवळीचा पूर्वीचा पक्ष आहे, अतिशय चांगलं काम करणारा पक्ष आहे सातत्याने. आणि जो पाया त्यांनी रचला आहे स्वातंत्र्यानंतर भारताला उभं करणं, कारण फाळणी झाली, फाळण्यानंतर भारताला पायावर उभं करणं फार मोठं आव्हान होतं काँग्रेसच्या पुढे. ते चांगल्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, या सगळ्यांनी, महात्मा गांधी असतील, सगळ्यांनी पार पाडलं. रिव्हर्स खेळलेत, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. चैतन्य पाटील ऑन फायर. चैतन्य जास्त घातक आहेत या ठिकाणी स्वप्नीलपेक्षाही. आणि काय बॅटिंग केले बघा, किती लवकर वळलेत आणि चेंडू पडल्यानंतर लगेच स्टान्स बदलला आणि चेंडूला भिरकावून दिला डीपमध्ये. आणि त्यामुळे हा षटकार, 6 धावा. आता फक्त चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावा हवेत 8. या ठिकाणी फक्त 8 धावांची गरज. चैतन्य ऑन फायर. बघा रिव्हर्स खेळत असताना ॲक्शन रिप्ले गौरव सावंत या ठिकाणी दाखवत असताना कमिटमेंट, पॅशन काय असतं, एकदा जबाबदारी घेतली की ते चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हायला पाहिजे. तेच या ठिकाणी सगळे स्पर्धेतले लोक करत असताना यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट जातोय. मी कृतज्ञता व्यक्त करतोय आमचे या ठिकाणी रांजणपाडा व महाविकास आघाडी पनवेल तालुका, श्रीराम क्रिकेट क्लब, मस्ती बॉईज आणि आमचे रांजणपाडा ग्रामस्थ मंडळाचे सगळे लोक, ग्रामस्थाचे प्रत्येक गावातले प्रत्येक व्यक्तीचे मी कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि माझी वाणी, 2 दिवस जी वाणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचवलं, ती वाणी रांजणपाडाच्या गावदेवीच्या चरणी अर्पित करतो. त्या गावदेवीची कृपा रांजणपाडातील गावातील प्रत्येक ग्रामस्थावर राहावं, त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं, आरोग्यमय व्हावं, सुंदर व्हावं, सुजलाम सुफलाम रांजणपाडा अतिशय चांगल्या पद्धतीने गावाने प्रगती करावं, असं नेहमी महादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. ऑन साईडला उचललाय, अजून एक फटका आणि चेंडू 4 धावांसाठी. धावांचा पाऊस या ठिकाणी पडतोय. किती चौकार षटकार आले मला सांगा. आणि बघा इथे फरक पडलाय आणि त्यामुळे आता 14 चेंडूमध्ये 3 धावा पाहिजेत. किती चौकार, किती षटकार आले? 5 चौकार आणि 2 षटकार. या ठिकाणी खतरनाक बॅटिंग चैतन्य आणि मैदानावरती स्वप्नील करत असताना दोघेही खूप चांगली बॅटिंग करत आहेत. सामना लवकर संपवायचा आहे त्यांना. घड्याळात बघा 1:32 आणि हा सामना संपलेला आहे. या ठिकाणी अभिनंदन. या ठिकाणी अतिशय सुंदर परफॉर्मन्स. तो उरण संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. आधी मोरबी संघाला पण पाहिलं, उरण संघ पोहोचतोय. काल 2 संघ ऑलरेडी पोहोचलेले मैदानावरती. अरे यार आईवा कॅच. कॅम्प ड्रीम्स कॅपचे मालक आहेत ते अक्षय पाटील, यांच्या वतीने 500 रुपये सर. इजी झेल घेतलाय त्याने. येस येस. तर काल रोहिंजन आणि घेसर सुद्धा क्वालिफाय झाले. तर एकंदरीत 4 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी माझ्या सगळ्या प्रशांत, बालकृष्ण पारवे, चंद्रकांत चौधरी, आमचे गुरुनाथजी चौधरी, जुरेंद्र पारवे, सगळ्यांच्या हृदयातून कृतज्ञता व्यक्त करतोय. माझे मित्र संदीप पाटील, थँक्यू संदीप.